Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's spoken English session, we will learn how to use so and so that. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सत्रात आपण सो म्हणजे फार किंवा खूप आणि सो दॅट इतके की याचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. सो टू बिगिन, सो इज ॲन ॲडवर्ब म्हणजे हे क्रियाविशेषण आहे. थोडक्यात क्रियेविषयी जास्त माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. सो इज ॲन ॲडवर्ब. इट टेल्स अस मोर अबाउट वर्ब्स. लेट अस सी ॲन एक्झाम्पल ऑफ सो. द बेबी इज मूविंग so slowly. SLOWLY. So slowly. The baby is moving so slowly. म्हणजे बाळ फार हळू सरकते आहे किंवा जाते आहे. तर इथं सोचा वापर म्हणजे फार थोडक्यात त्याचा वापर केला आहे क्रियाविशेषणासारखा. क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब. तर थोडक्यात सो इज यूज्ड बिफोर ॲन ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडवर्ब. बरेचदा सोचा वापर म्हणजे खूप किंवा फार हा जो शब्द आहे त्याचा वापर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण ऑर अनादर ॲडवर्ब म्हणजे दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाच्या अगोदर केला जातो. अजून एक उदाहरण बघूया. द पिक्चर इज सो ब्युटिफुल. चित्र फार सुंदर आहे किंवा खूप सुंदर आहे असं म्हणतो तेव्हा सोचा वापर आपण ॲडजेक्टिव्हसारखा करतो. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता इथे द पिक्चर इज सो ब्युटिफुल. इथं ब्युटिफुल हे एक विशेषण आहे. तर विशेषणाच्या अगोदर आपण सो ब्युटिफुल असं म्हणलेलं आहे. तर हे दुसरं ॲडजेक्टिव्ह म्हणजे दुसरं विशेषण झालेलं आहे. तर सो इज यूज्ड बिफोर ॲन ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडवर्ब. आता हा नुसता सोचा वापर आपण पाहिला. दुसरा वापर जो आहे सोचा तो सो प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब प्लस दॅट THAT दॅट प्लस क्लॉज म्हणजे सो अधिक विशेषण किंवा क्रियाविशेषण अधिक की दॅट म्हणजे की आणि त्याच्यासमोर एखादं ज्याला उपवाक्य म्हणता येईल असा वापर. उदाहरण घेऊयात. राम वॉज सो टायर्ड दॅट ही कुडंट फिनिश टेस्ट ऑन टाईम. राम इतका थकला होता की तो चाचणी पूर्ण करू शकला नाही. आणि आता इथे सो टायर्ड दॅट आणि पुढं एक क्लॉज ही कुडंट फिनिश टेस्ट ऑन टाईम. सो टायर्ड दॅट ही कुडंट फिनिश टेस्ट ऑन टाईम हा कसा वापर आहे. सो अधिक ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब प्लस दॅट प्लस क्लॉज. नाव हिअर सो दॅट शोज कॉज अँड इफेक्ट म्हणजे इतका की हे कारण आणि परिणाम दाखवण्यासाठी वापरला आहे. इतका थकला होता की तो चाचणी पूर्ण करू शकला नाही. तर हा जो वापर आहे सो दॅटचा तो सो प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब प्लस दॅट हा वापर वेगळा आहे. तर सो आणि सो दॅट हे आपण या दोन गोष्टी वेगळ्या कशा आहेत ते पाहिलं. नुसतं सो जेव्हा आपण म्हणलं तेव्हा ते ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्बच्या अगोदर वापरून पाहिलं आणि सो प्लस ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब प्लस दॅट अँड प्लस क्लॉज हा आपण वेगळा त्याचा सो दॅटचा
वापर पाहिला. आता एक लक्षात घ्यायचं आहे, प्लीज नोट दॅट सो दॅट वेन इट इज यूज्ड टुगेदर इट वर्क्स लाईक अ कंजंक्शन, म्हणजे उभयान्वयी. कसं ते बघूयात. म्हणजे मी आत्ता म्हणत होते की सो प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲडवर्ब प्लस दॅट आणि क्लॉज हा वापर जो आहे तो वेगळा आहे, आणि सो दॅट असा जो एकत्र वापर आहे तो कंजंक्शनसारखा असतो, म्हणजे उभयान्वयी अव्ययासारखा असतो. उदाहरण घेऊया म्हणजे कळेल. शी वेंट टू बेड अर्ली सो दॅट शी कुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता इथं लक्षात घ्या, आधी आपण याचा अर्थ बघू. शी वेंट टू बेड अर्ली सो दॅट शी कुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ती लवकर झोपावयास गेली जेणेकरून ती सकाळी लवकर उठू शकेल. तर इथे सो दॅट म्हणजे जेणेकरून असा जो त्याचा वापर आहे तो सो आणि दॅट हे दोन शब्द आपण एकत्र वापरले, आणि इथं ते कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्ययासारखे वापरले गेलेले आहेत. दोन वेगळी वाक्य आपण सो दॅटनी एकत्र जोडली. शी वेंट टू बेड अर्ली हे वाक्य एक झालं, आणि शी कुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग हे दुसरं वाक्य झालं, आणि ते आपण सो दॅटनी जोडलं. तर हे लक्षात घ्या. तर थोडक्यात आपण आज काय पाहिलं, तर नुसता सोचा वापर SO सो म्हणजे खूप किंवा फार, मग सो ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह बरोबर दॅट आणि क्लॉज तो एक वापर पाहिला, आणि सो दॅट टुगेदर यूज लाईक अ कंजंक्शन असे 3 वापर आपण सो आणि सो दॅटचे आज पाहिलेले आहेत. सो टुडे वी हॅव यूज टू लर्न so that together and separately. Now these are the words that we use more often in sentences, and hence we should be very careful while using them. And I hope this session was interesting and it was useful. If you have any difficulties, please let me know. And that is all for today's spoken English session. Thank you. Have a nice Sunday.